पावसाळा म्हटलं म्हणजे भज्यांचे तर आपण वेगवेगळे प्रकार तर बनवतोच. त्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये कांदा भजी आणि बटाटा भजी आणि त्यासोबतच आता एक नवीन ट्रेंड आला आहे ते म्हणजेच कॉर्न भजी. या 3 प्रकारची भजी तर आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये बनतातच. पण त्यातल्या त्यात आपण कधी कोबीची भजी बनवून बघितली का? नसेल करून बघितली तर ह्या माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. चवीला अप्रतिम लागतात आणि खाताना असं अजिबात वाटतसुद्धा नाही की आपण ही कोबीची भजी बनवली आहेत. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल. अगदी योग्य प्रमाणासह मी डिटेलमध्ये रेसिपी शेअर केलेली आहे. तर सर्वात आधी बघा मी इथं असा छान असा कोबी घेतलेला आहे. अगदी शेतामधून ज्या प्रकारे आपल्याला पूर्ण पानांसहित वगैरे येतो ना, तर तसाच मी कोबी घेतलेला आहे. आता याचे जे बाहेरचे पानं आहेत ना, तर ते काढून घेते आणि मी ह्या पानांचा ना छान असं सर्विंग करण्यासाठी सुद्धा वापर केलेला आहे. तर इथं बघा आता मस्त असा हा कोबी जो आहे ना, तर तो कट करून घेणार आहोत. आता तुम्हाला जर कापायचा कंटाळा आला असेल किंवा जर तुमच्याकडे चॉपिंग बोर्ड नसेल, तर तुम्ही अगदी हा कोबी बारीक खिसणीवरती खिसून घेतलात ना तरीसुद्धा चालेल. पण मी ना याला सुरीच्याच मदतीने थोडासा बारीक जेवढा शक्य होईल तेवढा कापून घेणार आहे आणि नंतर जे आपलं चॉपर असते ना, तर त्यामधून मी याला चॉप करून घेणार आहे. म्हणजेच काय होईल, खूप जास्त असा जाडजूड पण राहणार नाही आणि खूप जास्त बारीकसुद्धा होणार नाही. कारण की जर खूप जास्त बारीक जर आपण बारीक खिसणीवरती खिसून घेतलात ना, तर त्याला भरपूर असं पाणी सुटतं आणि मग खूप पाणी सुटलं आणि त्यामध्ये आपण कितीही प्रमाणामध्ये पीठ जरी घातलंत ना, तरी भजी जी आहे ना, तर ती खूप तेलकटच लागतात. तर आता इथं बघा मी तशा पद्धतीने ना छान असं बारीक कापून घेतलं जेवढं शक्य होईल तेवढं आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये जे चॉपिंग बोर्ड असतं ना, तर त्याच्या मदतीने मी हे छान असं बारीक करून घेतलेलं आहे. तर इथं चॉपरच्या मदतीने ना मी संपूर्ण जो कोबी आहे ना, तर तो छान असा बारीक चॉप करून घेतलेला आहे. खूप जास्त जाड पण नाही आणि खूप जास्त बारीकसुद्धा नाही अशा पद्धतीने. त्यानंतर यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचं. खूप जास्तसुद्धा मीठ घालायचं नाही आणि याला ना थोडंसं मिक्स करून एक 20 मिनिटासाठी ना साईडला ठेवून द्यायचं. यामुळे काय होतं, की कोबीला ना थोडंसं पाणी सुटतं आणि मग त्यानंतर कोबीचा जो एक वेगळा वास असतो, म्हणजे खराब खाताना वास येण्याची शक्यता असते ना, तर तो संपूर्ण वास निघून जातो आणि दोघी हातांच्या मध्ये असे घेऊन आहे ना, आपल्याला ह्या कोबीमधलं संपूर्ण जे पाणी आहे ना, तर ते काढून घ्यायचं आहे. तर मी संपूर्ण पाणी काढून घेतलं आणि आता इथे एक ना मी मीडियम साईजचा कांदा छान असा बारीक कट करून घेतला आहे. भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता हे ना आपण एक प्रकारे चटपटीत असे मंचुरियन बनवणार आहोत किंवा चटपटीत भजीसुद्धा म्हणू शकतात. त्यानंतर इथे बारीक मिरची मी छान अशी 2 ते 3 मिरच्या कट करून घेतल्या आहे. त्यानंतर यामध्ये टाकणार आहे 1 ते 2 चमचा शेजवान सॉस. तर आता इथं ना ह्या सॉसचं जे प्रमाण आहे ना, तर ते तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात. लहान मुलांना द्यायचं असेल तर मिरची स्किप करा आणि मग थोडंसं जर या ठिकाणी टोमॅटो सॉस जरी वापरलत ना तरीसुद्धा चालेल. पण आपल्याला मोठ्यांना खायचं असेल तर टोमॅटो जे सॉस आहे ना, तर ते स्किप करा. त्यानंतर इथं मी थोडंसं अगदी मीठ घातलं. खूप जास्त घालायचं नाही, कारण की आपण आधीसुद्धा थोडंसं मीठ घातलेलं होतं, तर ते थोडंफार तर राहतंच. त्यानंतर या ठिकाणी मी घातलेलं आहे 2 चमचे भरून आपलं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि त्यासोबतच मी इथं ना 2 चमचेस मी कॉर्नफ्लॉवरचं पीठ घातलेलं आहे. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवरचं पीठ नसेल, तर तुम्ही अगदी तांदळाचं पीठ जरी घातलंत ना, तरीसुद्धा चालेल. आता हे जे प्रमाण आहे, तर हे दोघी समप्रमाणात मी घालून घेतलेले आहेत किंवा जर तुमच्याकडे पीठ नसेलच, तर तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. पण थोडंसं त्याला तो क्रिस्पीनेस येतो ना, तर तो थोडासा कमी येण्याची शक्यता आहे. तर सगळ्यात आधी खूप जास्त पीठ टाकायचं नाही. सगळ्यात आधी व्यवस्थित छान असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हाताला समजतंच. तर त्यानंतर मी यामध्ये ना भरपूर असं लाल तिखट टाकलं. खरं तर हे चवीला म्हणजे खूप तिखट नाही आहे, फक्त कलर जो आहे ना, तर तो याचा लाल येतो. तुम्ही याच्यामध्ये लाल कलरचा फूड कलर थोडासा जरी घातलात ना, तरीसुद्धा चालेल. त्यानंतर मला थोडंसं पीठ कमी वाटत होतं, त्यामुळे मी आणखी 1 चमचा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवर यामध्ये घालून घेतलं. आता हे परत आपल्याला ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की आपण यामध्ये लाल तिखटसुद्धा घातलेलं आहे त्यामुळे. तर आता इथं बघा व्यवस्थित मी हाताच्याच मदतीने ही जी संपूर्ण प्रोसेस आहे ना, तर ती करून घेते, कारण की चमच्याने हे सर्व मिक्स करणं आपल्याला पॉसिबल नाही आहे त्यासाठी. तर आता इथं बघा हे संपूर्ण छान असं जे पीठ आहे भज्यांसाठीचं, तर ते आपलं तयार झालेलं आहे. पीठ छान मिक्स करून होतंय तोपर्यंत लगेचच साईडला तेलसुद्धा तापवायला ठेवायचं, कारण की ह्या पिठाला जर आपण आणखी रेस्ट करायला ठेवलं ना,
तर याला भरपूर असं पाणी सुटेल आणि मग भजी जी आहे ना तर ती तेलकट होतात. तर त्यानंतर इथं बघा तेल एकदम छान असं मध्यम गरम झालं की एक-एक करून अगदी त्यांना काही आकार वगैरे नसतो. आपण ज्या प्रकारे कांद्याची वगैरे भजी सोडतो ना, अगदी त्याच प्रकारची एक-एक करून आपल्याला तेलामध्ये छान अशी भजी सोडून घ्यायची आहेत. भजी टाकताना ना तेलाचं जे टेम्परेचर आहे ना, तर ते अगदी परफेक्ट पाहिजे. नाहीतर काय होईल, की बाहेरून भजी जळतात आणि आतमध्ये खाताना ना ती एकदम कच्ची लागतात. म्हणजे जे त्यामध्ये आपण जे पदार्थ किंवा बाकीचे जे जिन्नस घातले, जसं कांदा वगैरे बाकीचे आणखीन काय-काय पदार्थ, तर ते ना कच्चे राहतात आणि बाहेरून मग करपतात आणि मग ते खाण्यासाठी कडू लागतात. त्यामुळे ना अशा प्रकारे एकदम छान असं मंद गॅसवरती आपल्याला गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत छान अशी ही भजी तळून घ्यायची आहेत. ही भजी ना एकदम छान अशी कुरकुरीत होतात. तर आता इथं तुम्ही बघत असाल, की मी गॅसची फ्लेम हाय केली कारण की आपली भजी जी आहे ना, तर ती आतून छान अशी फ्राय झालेली असतात. पण त्यांना वरतून अगदी थोडासा छान गोल्डन ब्राउन कलर आणायचा असेल ना, तर त्याला थोडंसं जे आहे ना, तर गॅसची फ्लेम हाय करायची. अगदी 1 मिनिटासाठी किंवा त्यापेक्षाही कमी. त्यानंतर लगेचच मी गॅसची फ्लेम कमी केली आणि आपल्या दुसरी जी बॅच आहे ना भज्यांची, तर ती सोबत एकसारखीच टाकून घेतली. तर अशाच प्रकारे ना आपल्याला व्यवस्थित ही जी भजी आहे ना, तर ती छान अशी तळून घ्यायची आहे. फक्त तेलाचं जे टेम्परेचर आहे ना, तर ते या ठिकाणी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर इथं बघा हे बुडबुडे थोडेसे कमी व्हायला लागले ना, की मग आपली भजी जी आहे ना, तर ती छान अशी सेट होतात. मग त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चमचा घालण्यास हरकत नाही किंवा जर आपण बुडबुडे असताना जर त्यामध्ये चमचा घातला ना, तर ते चमच्याला ते बॅटर चिटकतं किंवा मग भजीसुद्धा एकमेकांना चिपकतात आणि मग त्यांचा आकार वगैरे व्यवस्थित होत नाही. त्यामुळे व्यवस्थित छान असे बुडबुडे कमी होऊ द्यायचे आणि त्यानंतर मग त्यांना छान असं अलट-पलट करून छान असं फ्राय करून घ्यायचं. तर इथे बघा हळू-हळू भज्यांना छान असा कलरसुद्धा येतो. अगदी या स्टेजला जर तुम्ही भजी काढलीत ना, तर मग ती अशी थोड्या वेळाने ना अगदी नरम पडतात, छान अशी कुरकुरीत राहत नाहीत. तर या ठिकाणी बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे ना. तर बघा या भज्यांना सुद्धा सेमच असा कलर आलेला आहे. तर सेम प्रोसेसने मी बाकीची भजी जी आहेत ना, तर ती सुद्धा छान अशी तळून घेते आणि एकदम छान अशी आपण यासाठी प्लेट तयार करणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकता किती मस्त अशी आपली ही कोबीची भजी तयार झालेली आहेत ना. तुम्ही ही अगदी सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर किंवा मग मिरची तुम्हाला जर आवडत असेल यासोबत, तर त्यासोबतसुद्धा खाऊ शकतात. माझ्या ह्या पद्धतीने एकदा कोबीची भजी नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडतील. आणि पावसाळ्यामध्ये म्हटलं म्हणजे तेलकट वगैरे खायला सगळ्यांनाच आवडतं. तर मग तीच भजी खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळा येतो. तर मग अशा प्रकारची ही छान अशी कोबीची भजी एकदा नक्की करून पहा आणि कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.